नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने आपण 2-3 महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील जी शिक्षकांसाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्यामध्ये थोडीशी अपडेट करण्यात आलेली आहे। ती अपडेट काय आहे ते आपण पाहूया। तर आत्तापर्यंत जसं कमेंट सेक्शनमध्ये देखील बरेच प्रश्न हेच विचारले गेले होते, CTT साठी अपेअर विद्यार्थ्यांना संधी असते तर महाराष्ट्र TET साठी का नाही। तर हा टॅब आता नव्याने या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे की आता TET मध्ये देखील BAच्या शेवटच्या वर्षांचे किंवा BEdच्या DEdच्या शेवटच्या वर्षांचे विद्यार्थी यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतात। परंतु जेव्हा नोटिफिकेशन निघालं तेव्हा अपेअर विद्यार्थ्यांसाठी टॅब ओपन नव्हता किंवा त्यामध्ये कुठली इन्फॉर्मेशन भरण्यासाठी येत नव्हती। परंतु आता एक नवीन टॅब त्यामध्ये ॲड केलेला आहे। अपेअर विद्यार्थ्यांना संधी आहे TET देण्यासाठी। जसं CTT देण्यासाठी संधी होती तसं आता TET देण्यासाठी देखील अपेअरला संधी आहे। परंतु कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी TET देता येत नाही ते पाहूया। आता TET तर होणार आहे 10 तारखेला, परंतु आता ही न्यूज नेमकी काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की TET होणार पण 9,500 तरुणांना नो एंट्री, घोटाळेबाज शिक्षक नकोच, परिषदेचे कठोर पाऊल, नोव्हेंबरमध्ये परीक्षा। पूर्ण न्यूज न वाचता त्यातील महत्त्वाचा मुद्दा सांगते की जेव्हा 2018 आणि 19 मध्ये जी TETची एक्झाम झाली होती त्यामध्ये हे विद्यार्थी जो नंबर सांगितलेला आहे 9,500, तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षेला न बसताच पासिंगचं मार्कशीट घेतलं होतं, काहींना मार्क्स कमी होते त्यांनी मार्क्स वाढवून घेतले होते। अशा प्रकारचे घोटाळे यामध्ये केलेले होते। काही उमेदवार नापास झालेले असताना पण पुन्हा प्रमाणपत्र त्यांनी पास झाल्याचं काढून घेतलं होतं। काहींनी पैसे देऊन किंवा काही अशा मोठ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते। तर अशा केसेसमध्ये विद्यार्थ्यांची नावं पवित्र पोर्टलवर शिक्षण विभागाने प्रसारित केली होती एका लिस्टमध्ये, PDF मध्ये ती आहेत, पोर्टलला ऑफिशियल वेबसाईटवर देखील आहे। आणि त्यानंतर जेव्हा TETची एक्झाम घेण्यात आली त्या दरम्यान 2018 आणि 19 मध्ये हे एकूण विद्यार्थी आहे हे दोषी आढळले, परंतु त्यांना पवित्र पोर्टलला त्यांनी टेटची एक्झाम तर दिली पण ते TET घोटाळा या लिस्टमध्ये त्यांची नावं आहे। मग परीक्षा परिषदेने टेटला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू असताना अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलमध्ये एंट्री नाकारली होती। त्यांनी ऑफिशियल त्याचं सर्क्युलर काढलं होतं आणि सांगितलं होतं ज्यांची नावं ह्या 9,500 विद्यार्थ्यांमध्ये जे नावं आहेत त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं नाही। मग या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव वगैरे घेतली। मग त्यांनी सांगितलं जर आम्ही TETचं मार्कशीट रद्द करतो, ते वापरतच नाही, आम्ही CTT देऊन नंतर ह्या टेटला म्हणजे पोर्टलला रजिस्ट्रेशन करतो, तर न्यायालयाने त्यांना परमिशन दिली, तुम्ही पवित्र पोर्टल म्हणजे टेट देऊन पुढे जाऊ शकता। न्यायालयाने यांना परमिशन दिली, परंतु मग परीक्षा परिषदेने असं सर्क्युलर काढलं की भविष्यामध्ये यापुढे तुम्ही कधीच TET महाराष्ट्राची TET शिक्षक पात्रता परीक्षा देऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ह्या विद्यार्थ्यांना बॅन आहे, हे जे 9,500 विद्यार्थी आहेत यांनी TET द्यायचीच नाही। त्यामुळे ही अशा प्रकारची न्यूज आहे। ही बाकी इतर कोणासाठी नाही, जे 18 आणि 19 मध्ये घोटाळा झाला होता जो केला होता फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठीची ही न्यूज आहे। आणि अपेअरवाल्यांसाठी आता टॅब उपलब्ध आहे, ते एक्झाम देऊ शकतात। त्याचप्रमाणे जो दुसरा महत्त्वाचा शासन निर्णय आहे जो शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे, एकूणच पूर्ण एक PDF आहे जी शिक्षण क्षेत्राशी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येते। त्यामध्ये शाळेशी संदर्भात सगळेच पॉईंट आहेत। मग ते मुलांचा आहार, गुणवत्ता वाढण्यासाठीचे उपक्रम, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जे प्रशिक्षण देणार आहे ते, नव्याने जे 2020चं शैक्षणिक धोरण अंमलात आणलं त्याबद्दल, म्हणजे एकूण सगळ्या गोष्टींचा याच्यात समावेश आहे। सेम तसाच पोर्टलवरती चालू असलेल्या शिक्षक भरतीचा आणि शिक्षण सेवक या संदर्भाचा उल्लेख यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। आणि त्या बैठकीमध्ये नेमके काय ठराव मांडण्यात आला तो ह्या JR मध्ये दिलेला आहे। त्याचप्रमाणे समजा एखाद्या पेटच्या परीक्षामध्ये जेव्हा घोटाळा होतो तर त्याची ती जबाबदारी ही पर्टिक्युलर त्या बोर्ड परीक्षेचा
दर्जा, पेपर प्रश्नपत्रिका वगैरे फुटली तर त्याची जबाबदारी ही कोणाची राहणार हे त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पवित्र पोर्टलचा मुद्दा देण्यात आलेला आहे की मुलाखती हा मुद्दा महत्त्वाचा का आहे. आत्तापर्यंत सगळी भरती जी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, पुन्हा एडेड, ग्रँटेड स्कूल, मग ती 20% असेल, 40%, 60%, 80%, 100%, कितीही टक्के असो, त्या स्कूल पवित्र पोर्टलला आत्तापर्यंत ॲडव्हर्टाईज देत होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात टेट घेतली जायची आणि हायस्कोरनुसार मेरिट लिस्ट लावलं जात होतं आत्ताच्या क्षणापर्यंत. पण आता गेल्या वेळेस जी बैठक पार पडली शिक्षण मंत्र्यांची आणि जिल्हानिहाय शिक्षक भरती करण्यासाठी तिथे सांगितलं गेलं. आता हा त्या अनुषंगाने मांडलेला मुद्दा आहे आणि हा शासन निर्णय आहे. मुलाखतीसह पदभरतीसाठी संस्थांना SOP देण्यात येणार आहे, जे ऑलरेडी दिलेलं आहे. मुलाखतीसह आणि मुलाखतीविना पदभरती झाली आणि त्याच्यानंतर मुलाखतीसह पदभरतीमध्ये हा प्रयोग ऑलरेडी करून झालेला आहे. शासनाकडे याबाबतची कार्यवाही तात्काळ करावी हे देखील ऑलरेडी केलेलं आहे. आता दुसरं आहे, सध्या सुरू असलेल्या पवित्र पोर्टलवरची भरती पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबवावी. जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती करण्याबाबत नियमात दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा. चालू असलेली भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरती पूर्ण झाल्याच्या नंतर सुरू झालेली भरती पूर्ण झाल्यानंतर आता पोर्टलवरची भरती त्या ठिकाणी थांबेल आणि कोणती भरती सुरू होईल तर जिल्हानिहाय आणि त्यानुसार आता ही भरती होणार आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये ज्या चुका असतील, नियम असतील ते दुरुस्त करून हा अहवाल पुन्हा या ठिकाणी सादर करण्यास सांगितलेला आहे. कोणाला तर शिक्षण विभागाला. पेसा क्षेत्रासाठी कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी. जे ऑलरेडी पेसा क्षेत्राचा GR निघालेला आहे आणि ती भरती ऑलरेडी चालू आहे. परंतु पेसा क्षेत्राबाबत जास्त आता शेवटी ती जिल्हानिहाय असली तरी काहीच हरकत नाही, कारण की तो पर्टिक्युलर एक वेगळंच क्षेत्र येतं आणि त्या ठिकाणी त्याच एरियातले शिक्षक असणं खरं तर जास्त गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बदलीबाबतचे शासन निर्णय रद्द करून नवीन दुरुस्ती काढण्याचा प्रस्ताव करण्यात यावा. आता बदलीचं धोरण तर बंद झालेलं आहे. काही मुद्दे ॲड करून हा देखील GR त्यांनी काढलेला आहे. 10% पदभरती न झालेली पदे तक्रारींची शहानिशा करून भरण्याबाबत तसेच संस्थांना पदभरती प्रक्रियेसाठी बिंदूनामावली करून घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत द्यावी आणि 2017च्या भरतीबाबतचा अभ्यासगट अहवाल 1 आठवड्यात सादर करावा. आता 2017ची जी उर्वरित पदभरती आहे ती पूर्णपणे ठप्प आहे. त्या टॅबमध्ये ना कुठली अपडेट येत आहे ना कुठली इन्फॉर्मेशन येत आहे. त्यामुळे आता हा अहवाल तरी सध्या 2017च्या पदभरतीबाबत हा एकच मुद्दा आत्तापर्यंतच्या एवढ्या न्यूजमध्ये किंवा GRमध्ये मेन्शन केलेला आहे आणि आत्ताच फक्त ही अपडेट या ठिकाणी आहे. बाकी 2017च्या पदभरतीची कुठलीही अपडेट यायला पवित्र पोर्टल कोणत्याच टॅबमध्ये किंवा शासन निर्णयांमध्ये दिसून येत नाही. दुसरं आहे केंद्रप्रमुख भरतीबाबत. आता ही देखील केंद्रप्रमुख भरती चालू झालेली आहे, त्याच्या देखील ॲडव्हर्टाईज येतात. आता त्याबाबतचं नियोजन या अहवालामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढं आहे शिक्षण सेवक. आता शिक्षण सेवक माणूस इथपर्यंत कधी पोचतो जेव्हा शैक्षणिक म्हणजे 12वी आणि ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन शैक्षणिक अर्हता कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी व्यावसायिक अर्हतेकडे जातात. मग ते D.Ed असेल, B.Ed असेल, DTED असेल किंवा त्याचे तत्सम कोर्स ते करतात. ते करताना पण पहिल्यांदा त्यांना CET द्यावी लागते, एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते, नंतर ती त्यांची व्यावसायिक एक्झाम त्यांना द्यावी लागते, त्यापुढे जाऊन TET द्यावी लागते. एखादा त्यांचा पेपर राहिला तर त्यांना TETला ऑप्शन आहे CTET, ती द्यावी लागते आणि नंतर टेटची एक्झाम द्यावी लागते आणि त्यानंतर मेरिटनुसार शिक्षकांची पवित्र पोर्टलला निवड होते. आता एवढ्या 4-4, 5-5 एक्झाम ऑलरेडी आधीच होतात आता आणि त्यानंतर 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी असतो. मुळातच हा शिक्षण कालावधी बंद करण्यासाठी विद्यार्थी झटतात किंवा ॲप्लिकेशन करतात आणि आता शिक्षण विभागाने शिक्षण सेवकांचा 3 वर्षांची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी असा निर्णय या ठिकाणी लावलेला आहे.
नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. म्हणजे आता हा अहवाल तयार होणार म्हणजे 3 वर्षानंतर शिक्षकांना ही पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. आणि एक सरळ सरळ विचार केला तर कुठल्याही क्षेत्रामधल्या पदभरतीमध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये तर सगळ्यांचे सेम वर्ष जातात. पण आता शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर व्यावसायिक अर्हतेमध्ये पुन्हा 5-6 वर्ष जातात. आता ह्या विद्यार्थ्यांना फक्त शिक्षक व्हायचं असेल तर त्यांच्या आयुष्याची किती वर्ष यामध्ये वायाला जातील. आणि इतका सगळा क्रायटेरिया लावला तर पुढे जाऊन शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा विद्यार्थ्यांचा बदलेल. त्यामुळे जर शिक्षकांसाठी इतक्या एक्झाम द्याव्या लागत असेल तर ऑब्वियसली ह्या गोष्टींना विरोध हा होणारच आहे. त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली, जी पदं आहेत रिक्त पदांचा अहवाल वेगळा दिला, घोषणा वेगळ्या पद्धतीने केली आणि प्रत्यक्षात पवित्र पोर्टलला जाहिरात ही 21,000 21,500 रिक्त पदांची जाहिरात दिली होती. त्यातील 11,000 पदे फक्त यामध्ये भरलेली आहेत. म्हणजे आता पुन्हा शिक्षकांना त्यांची नोकरी वाचवायची असेल, कारण त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी की 3 शिक्षण सेवक कालावधी कंप्लीट झाल्याच्या नंतर कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी आधी पहिली त्यांना एक्झाम द्यायची आहे. म्हणजे त्यांची नोकरी वाचवायची असेल तर पुन्हा एक्झामला सामोरं जावं लागणार या ठिकाणी. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.